नमस्कार मित्रांनो, मी आपलं सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर हा जो व्हिडिओ आहे सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या संदर्भात आहे आणि खूप मोठी अपडेट हाती आली आहे आता. आता ती काय अपडेट आहे, ती ऑलरेडी आपण टेलिग्राम ग्रुपवरती माझ्या टाकलेली आहे सर्वात आधी. पण याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आणखी डिटेल्स इथे समजावून सांगणार आहे. तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी चा निकाल आज येणार आहे. तर ही ही जी खबर आहे ती खरंच सत्य आहे का? आणि जर निकाल येईल तर किती वाजेपर्यंत येईल आणि सध्याची स्थिती काय आहे, ती संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर त्याच्यानंतर बघा, आज येणार तर त्याची सध्याची स्थिती काय, स्टेटस काय आपण ते बघूया. त्याच्यानंतर 120+ मार्क्स असतील तर चान्सेस आहेत का, निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लागणार का, आणि निकाल कसा डाउनलोड करायचा, या संपूर्ण गोष्टी आपण इथे बघणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी हा माझा ई नोकरी संदर्भ हा यूट्यूब चॅनल आहे. तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करू शकता. तर बघा, आता आपल्याला माहिती आहे की सर्व टेलिग्राम ग्रुपवरती एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. आणि त्याच मेसेजच्या आधारावरती सर्वांना आता असं वाटते की आज रिझल्ट येणार आहे. तर तो मेसेज काय, ट्विटरवरती तो जो व्हायरल झालेला मेसेज आहे तो काय, मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या आधी आपण तो बघूया. बघा, तर बघा, हे मिस्टर सुभाष शेळके साहेब यांचा ट्विटरवरती एक ट्विट आलेला आहे आणि जवळपास इथे टाईम बघू शकता आणि आजची तारीख बघू शकता. तर बघा बघा इथे मिळालेल्या माहितीनुसार यांचं काय म्हणणं आहे, आरोग्यभरती 2023 आजपासून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागायला सुरुवात होईल. तर एवढंच ट्विट आहे. याच्यामध्ये आणखी काही डिटेलमध्ये यांनी सांगितलेलं नाही. पण जसा हा ट्विट आलं त्याच्यानंतर सगळीकडे हा मेसेज व्हायरल व्हायला लागला. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आता याची शक्यता जी आहे ती आता याची वाढलेली आहे, प्रॉबॅबिलिटी जी आहे रिझल्ट येण्याची. कारण आता बरेच आय थिंक 2 महिन्याच्या वरती होत आहे आता एक्झाम होऊन, ठीक आहे. 2 महिने जवळपास झालेले आहे. फर्स्ट आपली रिस्पॉन्स शीट आली, त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आली. पण जो आपला फायनल मेरिट लिस्ट लागायची आहे, ती फायनल मेरिट लिस्ट काही अजूनपर्यंत लागली नाही. तर ती मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार, असे बरेचसे विद्यार्थ्यांचे मला पण कमेंट येत असतात. आणि थोड्या वेळा पहिलेच मी पण आता विभागाला कॉल केलेला होता, सार्वजनिक आरोग्य विभागाला. त्यांचं पण म्हणणं आहे की त्यांनी पण डिटेलमध्ये काही सांगितलेलं नाही, पण त्यांचं पण असं म्हणणं आहे की ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहा. तर जसं रिझल्ट येईल आपण त्याची लिंक पण या वेबसाईटवरती आपल्या टेलिग्रामवर ग्रुपवरती टाकून देऊ. आणि आज चान्सेस आहे आज रात्रोपर्यंत, आता इतक्या दुपारी येणार नाही, दुपारी किंवा सायंकाळी. पण ज्याप्रमाणे आता आपल्याला माहीत आहे की सर्व IBPS आणि TCSचे आता रिझल्ट रात्रोच येत आहेत. तर आज रात्रोपर्यंत रिझल्ट इथे क्लिअर होऊन जातील. तर जसा काही रिझल्ट आला, सर्वात आधी आपण अपडेट याची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देऊ. आणि टेलिग्राम चॅनलची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे लिंक मिळून जाईल. तर हा पॉईंट झाला मित्रांनो. ग्रुप सी आणि ग्रुप डीचा रिझल्ट येणार आहे. आणि तुमचे मार्क्स पण तुम्हाला इथे जर अजून काही डाऊट असतील तर इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता. नेक्स्ट आहे 120 मार्क्सवाल्यांचं पण चान्सेस होणार का? तर बघा, जे स्पेशल कॅन्डिडेट आहे, जसं प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त, हँडिकॅप्ट वगैरे कॅन्डिडेट आहे आणि महिलांमधून यांचे चान्सेस आहेत. पण इथं जिल्ह्यावरती निर्भर करते, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ लो जातो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ हाय जातो, त्याच्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. तर कट ऑफ लो पण जाऊ शकतो. 120 वाल्यांचं पण इथे चान्सेस आहेत, पण स्पेशल कॅटेगरीमध्ये. आणि निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लागणार का? तर ऑब्वियस आहे. आधी काय लागणार, पहिले फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल, सोबतच मग वेटिंग लिस्ट पण लागेल. पण आता वेटिंग लिस्ट किती लागते याच्यावरती आता सर्व डिपेंड आहे. मोस्ट प्रॉबेबली काय असतं, 1:3 रेशिओमध्ये आपली वेटिंग लिस्ट लागत असते. पण आता काही ठिकाणी TCSने जसं तलाठीचं बघितलं आपण 1:1 या रेशिओमध्ये लावलेलं आहे. तर आता आपण बघूया. आणि परत दुसरा एक प्रश्न पडलेला आहे की लिस्ट जी आहे ती जिल्हानिहाय लागेल का? जिल्हानिहाय तर लागेल, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसं हॉस्पिटल होते, डिफरंट हॉस्पिटल. तर त्या हॉस्पिटलनुसार प्रत्येक विभागाचा प्रत्येक पोस्टचा कट ऑफ वेगळा जाईल का? हा एक प्रश्न आहे. पण आता या सर्व प्रश्नाची उत्तरे कधी मिळणार आपल्याला, जेव्हा आता जेव्हा फायनल रिझल्ट येईल तेव्हा आपल्याला ही माहिती क्लिअर होऊन जाईल. तर सध्यासाठी एवढंच. तुम्ही आता काय करा, जस्ट वेट अँड वॉच. ज्यांनी एक्झाम दिलेली होती ग्रुप सी आणि ग्रुप डीची, तर फिंगर क्रॉस करून ठेवा. आज रात्रोपर्यंत रिझल्ट येईल. आणि आपण सध्या काय स्थिती आहे आपण ते बघूया. चला, मी तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन चालतो. तर वेबसाईट पण दाखवून देतो तुम्हाला एकदा. बघा, ही सार्वजनिक आरोग्य विभागाची वेबसाईट आहे. हा होम पेज आहे याचा. हा होम पेज आहे. इथे तुम्हाला जायचं आहे. ही लिंक पण मी टाकून देईन.
असं तुम्हाला चेक करायचं या पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग. इथे गेलं तुम्ही, की त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे एक बॉटमला गेलं की एक पेज येईल. त्याच्यामध्ये बघा इथे नोकरीविषयक संधी नावाचा एक टॅब मिळेल बघा इथे. नोकरीविषयक संधी याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केलं की न्यू पॉपअप विंडो ओपन होईल. आता मी ऑलरेडी क्लिक केलेलं होतं. तर बघा ही रिझल्टची विंडो आहे आणि याचीच ही लिंक आहे. ही लिंक मी आपल्या ग्रुपमध्ये टाकून देईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इथे काही अडचण येणार नाही. डायरेक्ट तुम्ही जाऊन रिझल्ट डाउनलोड करू शकता. तर याच्यामध्ये ऑलरेडी जे जुने रिझल्ट आहेत ते इथे बघायला मिळतात आपल्याला. बघा डेटेड 1/2/2024चा रिझल्ट आहे. कंत्राटी अधिपरिचका यांचा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर इतर रिझल्ट आहे. धुळे जिल्हा विविध पदभरती जाहिरात इत्यादी रिझल्ट आहे. पण सध्याची जी नवीन रिझल्ट आहे म्हणजे जो आपला ग्रुप सी आणि ग्रुप डीचा फायनल रिझल्ट तो आता इथे आलेला नाही. पण याच प्रकारे इथे आता तो शो होणार आहे थोड्या वेळानंतर. तर आपण वाट बघूया. जशी काही नवीन अपडेट आली किंवा रिझल्ट आला मी लगेच आपल्या ग्रुपवरती याचा अपडेट देऊन देईल. ओके. तर टेलिग्रामवरती पण मला कंटिन्युअसली हेच मेसेज येत आहेत. तर सध्यासाठी निश्चिंत राहा. आपल्याला आज सी आणि डीचा रिझल्ट इथे बघायला मिळेल. तर याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता. सध्यासाठी एवढीच माहिती आहे मित्रांनो. आणि वन्स अगेन ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.